मुंबईमधला नजारा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निलेश. तुम्ही बघत आहात निलेश प्रवासी हा चॅनल. तुम्ही जर मुंबईमध्ये येत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज आम्ही आलोय CST स्टेशनला. तर आज आपण पाहणार आहोत CST स्टेशनमधून तुम्हाला चर्चगेट स्टेशनला कसं जायचं, किंवा फाउंटन, तसेच आझाद मैदान व विधान भवन. तर चला बघूया कशा प्रकारे व्हिडिओ होते. CST स्टेशनला उतरल्याच्या नंतर समोरच TC होते. तर CSTला तुम्ही येत असाल तर नक्की तिकीट काढूनच या, कारण का TC असतात. पुढे बाहेर आल्याच्या नंतर इथून 338 बस नंबर भेटेल. ती तुम्हाला चर्चगेट स्टेशन, मरीन लाईन, नरिमन पॉईंट आणि डायरेक्ट मंत्रालयाच्या दारासमोर घेऊन सोडेल. पण मी विचार केला आपण चालत जाऊया आणि मुंबई एक्सप्लोअर करूया. बसनी जात असाल तर 12 रुपयात मंत्रालयापर्यंत. अदरवाईज समोरच जे आहे टॅक्सी, तिथून तुम्हाला इथून या टॅक्सीतून 30 रुपये गेट ऑफ इंडिया आहे. चर्चगेट नरिमन पॉईंट साईडनी जाते ती. आणि आपण आलोय फाउंटन. तर हे आहे फाउंटन. तिथे महाराष्ट्र दिन हुतात्मा चौक म्हणून म्हटला जातो. तर हुतात्मा चौकच्याच बाजूला मेट्रो स्टेशनही आहे. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज. खूप जुनं असं कॉलेज, नावाजलेलं कॉलेज आहे. आलात तर नक्की भेट द्या. बघू शकता कशा प्रकारे आहे. खूप सुंदर सुंदर इमारती, बिल्डिंग्स आहे तिकडे. मग आम्ही निघालो पुढे. खूप सुंदर सुंदर बिल्डिंग आहेत. ह्या वास्तू सर्व इंग्रज काळापासून बांधलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सध्या तरी झोपतलेल्या आहेत बऱ्यापैकी असं म्हणता येईल. तर सुंदर व्ह्यू आहे. जर तुम्हाला हा व्ह्यू प्रॉपर बघायचा असेल तर डबल डेकरच्या बसमधून, म्हणजे 2 मजली बस असतात, त्या बसमधून तुम्ही वरच्या सीटवरती बघून हा नजारा तुम्ही प्रॉपर बघू शकता. आणि आम्ही आज भेट दिली मग नंतर बँक ऑफ इंडिया. हे मुंबईमधलं मेन ऑफिस आहे बँक ऑफ इंडियाचं. तर वास्तू तशी छान दिसते लांबून, पण प्रत्यक्षात जाण्याचा अनुभव आज अद्याप तरी लागलेला नाही. माझ्या पाठीमागे आहे मुंबई युनिव्हर्सिटी. आणि फायनली आपण आलोय पॉल ग्राउंडला. हे नावाजलेलं ग्राउंड आहे. इथे आपल्या क्रिकेटमधले इंडियामधले खूप सारे क्रिकेट दिग्गज इथे खेळले, तिथूनच पुढे गेले. तर हे भलं मोठं असं मैदान आहे ते. आणि नंतर आलो चर्चगेट स्टेशनला. हे हा जो रोड दिसतोय तो चर्चगेट स्टेशनचा आहे. समोर ही बिल्डिंग चर्चगेट स्टेशनची आहे. स्ट्रेट रोड जातो दादर साईडला, आणि जो राईट साईडला आहे तो जातो नरिमन पॉईंटला. हा भुयारी मार्ग आहे, पादचारी भुयारी मार्ग. तर इथून तुम्ही चर्चगेट स्टेशन जातो. फायनली आम्ही मरीन ड्राईव्हला आलो. टॅक्सीमधून चर्चगेट स्टेशनवरून टॅक्सी पकडली. तर तिथूनच बोललो जाऊया पुढे, मेकर चेंबरला जायचं होतं. तर आम्ही आलो फायनली मेकर चेंबरला. मेकर चेंबरला तुम्हाला फास्ट फूड भेटतील. असे बघू शकता कशा प्रकारे स्टॉल लावले, कारण का इकडे दुकानं जास्त नसतात, त्याच्यामुळे फुटपाथवरती तुम्हाला स्टॉल भेटतील. केळेवाले आहेत अशा प्रकारे खूप सारे. तुम्हाला जेवढे फुटपाथ आहेत त्याच्यावरती तुम्हाला स्टॉलवालेच भेटतील. खूप प्रचंड गर्दी असते दुपारच्या दरम्यान इकडे, कारण का आजूबाजूला हॉटेल्स वगैरे नाही आहेत. एवढी मोठी मोठी हॉटेल्स आहेत, त्यामुळे रस्त्यावरती फास्ट फूड आहेत. माझ्या समोर जे आहे हे विधान भवन आहे. हे बरोबर तुम्हाला जिथे टॅक्सी सोडेल मेकर चेंबरच्या बाजूला त्याच्या समोरच विधान भवन आहे. विधान भवनच्या इथून 5 मिनटं पुढे चालत आला तर LIC ऑफिस आहे हे बघा मोठं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.